दरम्यान जरांगेंविरोधात भुजबळांच्या टोकाच्या भूमिकेमागे अदृश्य शक्ती होती असं म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी। भुजबळांनी त्यावेळेला संयम पाळायला हवा होता असाही राऊतांनी कुठेतरी दावा केलेला आहे। तो त्यांनी स्वीकारलेला मार्ग होता भुजबळांनी। मी मगाशी म्हणालो की महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा राहावा या मताचे आम्ही पहिल्यापासून होतो। टोकाची भूमिका घेऊनही ते भुजबळांनी तेव्हा घेताना दिसत होते, पण त्यांच्या मागे एक अदृश्य शक्ती होती आणि त्या शक्तीनं त्यांना वाऱ्यावर सोडलं। जी एक अदृश्य महाशक्ती शिंद्यांच्या मागे होती पक्ष फोडण्यासाठी आमचा, तीच अदृश्य महाशक्ती महाराष्ट्रातली भुजबळांना उत्तेजन देत होती हे सगळं करण्यासाठी, आणि त्यात भुजबळांचा बळी गेला हे आजचं तरी आमचं आकलन आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।